नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांसाठी फ्री फाउंडेशन हे आपण सुरुवात केलेली आहे आणि त्याचं आज लेक्चर नंबर 3. तर मित्रांनो, मागच्या 2 व्हिडिओमध्ये पूर्णच्या पूर्ण बेसिक जे फॉर्म्युलेस आहेत a प्लस बी होल स्क्वेअर हा कशा पद्धतीने तयार होतो हे आपण बघितलं मित्रांनो, विथ द हेल्प ऑफ पास्कल्स लॉ. ठीक आहे. आणि आज आपण शिकणार आहोत लॉ ऑफ इंडायसेस अँड सर्ट्स फॉर्म्युले. ठीक आहे. मग ह्यामध्ये तुम्हाला किती व्यवस्थित प्रत्येक गोष्ट समजून घ्यायची आहे. ठीक आहे. पहा रे. तर मित्रांनो, लॉ ऑफ इंडायसेस मध्ये जो फर्स्ट फॉर्म्युला आहे तो आहे ए रेस टू पॉवर एम इंटू ए रेस टू पॉवर एन. ठीक आहे. तर या ठिकाणी ए हा बेस आहे आणि एम आणि एन त्याचं काय रे बाळांनो, पॉवर आहे. म्हणजे या ठिकाणी ए हा जो आहे, ए हा बेस आहे आणि या ठिकाणी एम आणि एन हे जे आहेत लेकरांनो हे आहेत पॉवर. दॅट्स इट. क्लिअर. मग अशा पद्धतीने जर आलं असेल तर ह्याला आपण रिप्रेझेंट कसं करतो, इथं मल्टिप्लिकेशन आहे असेल तर याला आपण ए रेस टू पॉवर एम प्लस एन लिहित असतो. करेक्ट आहे. बरोबर. सपोज हे जर 2 व्हेरिएबल आहेत, आपण जर 3 घेतलं बाळांनो, इथं दोन्हीकडे बेस कसा आहे रे, सेम. बघू शकता तुम्ही या ठिकाणी, इथे बाळांनो बेस सेम आहे. ठीक आहे. इथे ए आणि ए बेस सेम आहे. जर सपोज मी अशा प्रकारे या ठिकाणी घेतलं ए रेस टू पॉवर एम, ए रेस टू पॉवर एन, किंवा इथे मी एबीसी लिहितो, ए रेस टू पॉवर पी, ए रेस टू पॉवर क्यू आणि ए रेस टू पॉवर आर. ठीक आहे. आता इथे सुद्धा प्रत्येक ठिकाणी बेस हा कसा आहे रे, सेम आहे. बेस सेम आहे तर त्याचं रिप्रेझेंटेशन या ठिकाणी कसं येईल, ए रेस टू पॉवर पी प्लस क्यू प्लस आर. ठीक आहे. इथपर्यंत व्यवस्थित कळलं. आता जस्ट एक्झाम्पल वाईज शिकूया बाळांनो. जर सपोज आपण एक्झाम्पल या ठिकाणी अशा प्रकारे घेतोय, जर एक्झाम्पल असं घेतोय आपण 2 रेस टू पॉवर 3 तर इथं 2 लिहिलं. इथं पॉवर जो आहे तो 3 आणि 4 आहे, तर या ठिकाणी 3 अधिक 4, तर हे या ठिकाणी आन्सर येईल बाळांनो 2 रेस टू पॉवर 7. सिंपल आहे. सपोज हाच क्वेश्चन जर आपण अशा बघितलं 7 रेस टू पॉवर 2, ठीक आहे, 7 रेस टू पॉवर 4 आणि 7 रेस टू पॉवर या ठिकाणी 5 असेल. आता अशा ठिकाणी दिलं असेल तर आता काय करायचं आपल्याला, परत बघा बेस हा कसा आहे रे, सेम आहे. बेस हा सेम आहे. मग बेस हा जर सेम असेल तर ह्याला कशा पद्धतीने लिहू शकतो आपण, तर ह्याला लिहू शकतो लेकरांनो 7 रेस टू पॉवर 2 प्लस 4 प्लस 5. म्हणजे एकंदरीत जे आन्सर आपल्याला येईल ते येईल 7 रेस टू पॉवर 6 आणि हे 5 11, 7 रेस टू पॉवर 11. ठीक आहे. समजलंय. म्हणजे फर्स्ट जो आहे तो अगदी सिंपल आहे, ह्याच्यामध्ये जास्त काही अवघड किंवा असं हेक्टिक काही नाहीये समजून घेण्यासारखं. ठीक आहे. चलो पुढे पुढे जो आहे मित्रांनो तो आहे फॉर्म्युला ए रेस टू पॉवर एम, इथं डिव्हिजन ए रेस टू पॉवर एन. ठीक आहे. बघा ह्या दोघांच्या मध्ये इथं बाळांनो मल्टिप्लिकेशन होतं आणि इथं काय रे, डिव्हिजन. मग जर डिव्हिजन असेल तर ह्याचं रिप्रेझेंटेशन कसं होतं, तर फर्स्ट ऑफ ऑल याला आपण असं लिहून घेऊ ए रेस टू पॉवर एम आणि या ठिकाणी येतं बाळांनो मायनस ए रेस टू पॉवर एन. म्हणजे इथं मल्टिप्लिकेशन असेल तर प्लस, डिव्हिजन असेल तर मायनस. आता हे का, तर तू इथं बघा लक्ष द्या, मायनस कसं आलं तर समजून घ्या इथे. सो देअरफॉर ए रेस टू पॉवर एम अपॉन ए रेस टू पॉवर एन इज इक्वल टू ए रेस टू पॉवर एम ला एम ऍज इट इज, आणि हा जो प्लस आहे इथे, कारण डिव्हिजन म्हटलं की आपण असंच लिहिणार, आणि हा जो प्लस आहे तो वर जाऊन काय होतो बाळांनो, मायनस होतो. म्हणजे इथे गुणाकारात आलाय ए रेस टू पॉवर एन, ए रेस टू पॉवर मायनस एन, बेस परत सारखा आहे तर या ठिकाणी बेस लिहून घेऊ आणि जो पॉवर आहे त्या पॉवरची ऍडिशन होते, पण इथं सबट्रॅक्शन असल्यामुळे ऍज इट इज लिहू एम मायनस एन. ठीक आहे. क्लिअर. चला एक्झाम्पल वाईज हाच क्वेश्चन चेक करू एकदा. तर एक्झाम्पल वाईज 7 रेस टू पॉवर 3 डिव्हिजन मध्ये 7 रेस टू पॉवर 2. क्लिअर. अशा टाइपचा क्वेश्चन दिलाय. मग आता डिव्हिजन दिलेलं आहे तर डायरेक्टली आपल्याला माहिती आहे बेस सारखा आहे तर एकदा लिहून घेऊ. पॉवर 3 आणि 2 आहे तर या ठिकाणी लिहायचं 3 मायनस 2. ठीक आहे. सो 3 मायनस 2 1 येईल, म्हणजे 7 रेस टू पॉवर 1 7. तो फायनल आन्सर या ठिकाणी किती येतं लेकरांनो, 7 येतंय. क्लिअर.
ओके. सुरुवातीला जरी सोपी वाटत असेल तरी हळूहळू आपण लेवल अप करणार आहोत प्रत्येक गोष्ट समजून घेण्यासाठी. दॅट्स इट. क्लिअर. तर हे दोन आतापर्यंत झालेले बाळांनो, फर्स्ट आणि हा झालेला सेकंड. थर्ड काय रे? तर बघा, थर्ड सिंपल सिंपल आहे. ए रेस टू पॉवर झिरो किती येते रे बाळांनो? 1. ए रेस टू पॉवर झिरो ची व्हॅल्यू किती येत असते? 1. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल, जर सपोज 7 रेस टू पॉवर झिरो असेल तर 1 येणार. 1000 रेस टू पॉवर झिरो असेल तरी 1 येणार. ठीक आहे. जर मी इथं एक्स रेस टू पॉवर झिरो लिहित असेल तरी 1 येणार. म्हणजे व्हेरिएबल मध्ये लिहा किंवा तुम्ही एखाद्या कॉन्स्टंटचा पॉवर घ्या. म्हणजे एक्स हा व्हेरिएबल आहे. एक्स हा व्हेरिएबल आहे. तर व्हेरिएबलचा पॉवर काय रे? 0 असेल तर 1 येणार. हा 1000 जो आहे तो कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे. आणि कॉन्स्टंटचा जरी पॉवर तुम्ही 0 घेतला तरी आन्सर किती येणार? 1. म्हणजे ऍट द एंड व्हेरिएबल असो किंवा कॉन्स्टंट पॉवर 0 येणार. आणखी एक गोष्ट या ठिकाणी करा, ई रेस टू पॉवर 0 असेल तरी किती येणार या ठिकाणी? 1 येणारच. कळतंय? ई रेस टू पॉवर 0, ई म्हणजे एक्सपोनेन्शियल फंक्शनचं ई, त्याचा पॉवर जर 0 असेल तर 1 येणार. म्हणजे इथपर्यंत मला असं वाटतंय की प्रत्येक विद्यार्थ्याला क्लिअर झालेलं असावं. ठीक आहे. चल, नेक्स्ट जो आहे तो आहे ए रेस टू पॉवर एम, त्याचं होल्ड रेस टू पॉवर एन आहे बाळांनो. ए रेस टू पॉवर एम आणि होल्ड रेस टू पॉवर एन. तर याला इथे काय येणार आता? इथे बघा ना, म्हणजे एका कॉन्स्टंटचा पॉवर आहे आणि त्याचा परत पॉवर आहे, म्हणजे ह्याचं रिप्रेझेंटेशन या ठिकाणी येणार एम इंटू एन. दॅट्स इट. क्लिअर. म्हणजे हा यमचा आणि एनचा काय होईल या ठिकाणी? गुणाकार होईल. मग या ठिकाणी लिहिताना एक्झाम्पल मध्ये कशा पद्धतीने शिकायचं बघा. सपोज जर 2 असेल, 2 रेस टू पॉवर 3 आहे आणि होल्ड रेस टू पॉवर बाळांनो इथं 4 आहे. मग हा क्वेश्चन कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचा? सेम बेस ऍज इट इज. जो पॉवर 3 आणि 4 आहे तो या ठिकाणी लिहू 3 मल्टिप्लाय बाय 4. सो 3 4 जा किती रे? 12. सो 2 रेस टू पॉवर 12 या ठिकाणी आन्सर येऊन जाईल. आता या ठिकाणी ना एक छोटस इंटरेस्टिंग आहे. काय इंटरेस्टिंग आहे बाळांनो? बघा रे, या कॉन्सेप्टला आपण असे लिहू शकतो, ए रेस टू पॉवर एम आणि होल्ड रेस टू पॉवर एन आहे ना, तर तुम्ही हा एम आणि एन ला आयत सुद्धा करू शकता. ही सगळ्यात महत्वाची आणि इंटरेस्टिंग प्रॉपर्टी आहे बाळांनो. कशा पद्धतीने करू शकता? सो ए रेस टू पॉवर एन आणि होल्ड रेस टू पॉवर एम. आता काय अडचण? म्हणजे बरेच विद्यार्थी काय होतात की ह्या गोष्टी त्यांना नवीन नवीन शिकल्यासारखं वाटतात. ह्या नवीन नाहीये. तुम्ही सिंपल बघा ना. आज या ठिकाणी जर मी म्हटलं, हाच एक्झाम्पल जर मी परत रिवाइज करतोय. ठीक आहे. काय एक्झाम्पल आहे हा? की या ठिकाणी आहे 2 रेस टू पॉवर 3 आणि होल्ड रेस टू पॉवर 4 आहे. जर मी ह्याला अशा प्रकारे लिहिलं, 2 रेस टू पॉवर 4 अगोदर लिहिलं आणि 3 नंतर लिहिलं आणि परत जर मी ही वरची प्रॉपर्टी अप्लाय केली, तर या ठिकाणी 2 रेस टू पॉवर 4 मल्टिप्लाय बाय 3 म्हणजे ऍट द एंड आन्सर किती येणार आहे बाळांनो? 12च येणार. आहे का नाही? क्लिअर. पण ह्या कसं होतं, ह्या गोष्टी तुम्हाला किती चांगल्या पद्धतीने माहिती आहेत हे नाही बाळांनो, ते अप्लाय करता सुद्धा आलं पाहिजे. ठीक आहे. काय अडचण इथपर्यंत? क्लिअर. नेक्स्ट बघा लेकरांनो. आता पहा रे, कधी कधी बघा असं असतं, ए रेस टू पॉवर एम असतं. ठीक आहे. आणि या ठिकाणी परत बी रेस टू पॉवर पण एम असतं, म्हणजे सेम आहे. ए रेस टू पॉवर एम म्हणजे ए चा पॉवर सेम आहे, बी चा पॉवर पण सेम आहे. अशा कंडिशन मध्ये तुम्ही ह्याला असं लिहू शकता, ए रेस टू ए अपॉन बी आणि होल्ड रेस टू पॉवर काय रे बाळांनो? एम. ठीक आहे. कारण दोन्हीचा पॉवर सेम आहे तर तुम्ही त्याला एकदाच लिहू शकता. ठीक आहे. जर एक्झाम्पल वाईज जर या ठिकाणी शिकायचं असेल, तर जर 2 रेस टू पॉवर 3 असेल आणि 4 रेस टू पॉवर 3 असेल, तर या ठिकाणी आपण याला लिहू शकतो 2 डिवायडेड बाय 4 होल रेस टू पॉवर 3. ठीक आहे. ह्याचं सिम्प्लिफिकेशन करू. 2 1 जा 2, 2 2 जा 4 म्हणजे 1 आणि या ठिकाणी आलं 2. सो हे ठेवलं बाळांनो 1 डिवायडेड बाय 2 होल रेस टू पॉवर 3. ठीक आहे. 1 चा क्यूब किती येतो रे? तर 1 येतो. क्लिअर. आणि या ठिकाणी 2 चा क्यूब किती येतो बाळांनो? तर 8 येतो. दॅट्स इट. ही गोष्ट तर तुम्हाला शिकवायची गरज नाहीये की 2 रेस टू पॉवर 3 म्हणजे किती. सो ह्या 2 ला किती टाइम्स मल्टिप्लिकेशन आहे? किती टाइम्स मल्टिप्लिकेशन आहे? 3 टाइम्स मल्टिप्लिकेशन आहे. म्हणजे तुम्हाला जो पॉवर आहे तो पॉवर काय एक्सप्लेन करतो? पॉवर एक्सप्लेन करतो की किती टाइम्स मल्टिप्लिकेशन आहे. ठीक आहे. कळालं? म्हणजे जो 3 आहे तो 3 रिप्रेझेंट करतो नंबर ऑफ टाइम्स मल्टिप्लिकेशन.
ओके, काय रिप्रेझेंट करतो हा? नंबर ऑफ टाइम्स मल्टिप्लिकेशन रिप्रेझेंट करतो. किती मल्टिप्लिकेशन आहे. ठीक आहे. जर सपोज बाळांनो असं असेल 2⁻⁻5 असेल तर याचा अर्थ 2⁻, याला सुद्धा आपण काय करू शकतो रे? रिप्रेझेंट करू शकतो. पण कशा पद्धतीने करू शकतो बघा. 2⁻⁻5 आहे तर हे मायनस आहे, डिनॉमिनेटर मध्ये जाऊन काय होईल रे? प्लस, म्हणजे 1/1/2⁻5 आता झालं. क्लिअर? मायनस होतं, डिनॉमिनेटर मध्ये जाऊन काय झालं? प्लस. मग आता डिनॉमिनेटर मध्ये जाऊन प्लस झालं तर आता याला किती टाइम्स मध्ये लिहायचंय? 5 टाइम्स. लिहू शकता तुम्ही आता इथे डिवाइड. येस, 2 × 2 × 2 × 2 सो किती टाइम्स मल्टिप्लाय केलं या ठिकाणी? 5 टाइम्स मल्टिप्लिकेशन केलेलं आहे. दॅट्स इट. क्लिअर आहे इथपर्यंत बाळांनो? व्यवस्थित आहे. चलो, आता एक प्रॉपर्टी जी आपण इथे अप्लाय ऑलरेडी केलीच आहे ती शिकूनच घेऊ. ती प्रॉपर्टी काय रे? तर बघा, ह्या प्रॉपर्टी मध्ये लेकरांनो a⁻⁴ जर m असेल, ठीक आहे, मायनस m असेल तर ह्याला तुम्ही लिहू शकता 1/a⁻m. किंवा किंवा ऑर मध्ये जर जर m असेल तर या ठिकाणी लिहू शकता 1/a⁻−m. ठीक आहे, क्लिअर? प्लस असेल तर मायनस, मायनस असेल तर प्लस. आणि ह्यालाच आपण एक्झाम्पल वाईज या ठिकाणी समजून घेऊ. पहा, एक्झाम्पल मध्ये किती इंटरेस्टिंग आहे. एक्झाम्पल या ठिकाणी मित्रांनो 2⁻−3 आहे. क्लिअर? पण 2⁻−3 आहे तर ह्याला कशा पद्धतीने लिहिणार? 1/2⁻3. क्लिअर? जसं इथं एक्झाम्पल घेतलं होतं ऑलरेडी, प्रॉपर्टी नंतर बघितलेली आहे. ठीक आहे, इथपर्यंत सफिशियंट आहे. आणि पुढे चालून आपण जे क्वेश्चन सॉल्व्ह करून घेणार आहोत सिम्प्लिफिकेशन साठी, जे काही फाउंडेशन तुम्हाला लागणार आहे त्यामध्ये नंबर ऑफ एक्झाम्पल्स मिक्स्ड फॉर्मॅट मध्ये घेणार आहोत. ठीक आहे, चलो इथपर्यंत बघून घ्या प्लीज. झालं? चलो, नेक्स्ट लेकरांनो a⁻m/n असं जर असेल तर बघा, आता हे थोडस कळणं गरजेचं आहे. मग जर a⁻m/n असेल तर ह्याला लिहित असताना लिहितो आपण a⁻m आणि नंतर लिहित असतो 1/n. ठीक आहे, पहिले काय करतो, जो न्यूमरेटर आहे तो अगोदर पॉवर देतो आणि डिनॉमिनेटरचा आहे तो पलीकडे, म्हणजे m, आणि इथं 1/n. आता इथे बघा कशा प्रकारे लिहायचे. सो या ठिकाणी a⁻m ला m ऍज इट इज आणि 1/n जो आहे तो या ठिकाणी येतो बाळांनो इन स्क्वेअर रूट मध्ये. कळतंय? कशामध्ये येतो? इन स्क्वेअर रूट मध्ये. छोटस एक्झाम्पल घेतो मी इथे बघा. a⁻2⁵ आणि इथं होल रेस टू पॉवर काय बाळांनो? 2⁻u/3. ठीक आहे, चला असा क्वेश्चन आहे. 2⁻5 मला रिप्रेझेंट कसं करायचंय? तर अगदी सोपं आहे. हे न्यूमरेटर पहिले लिहून घ्या, डिनॉमिनेटर नंतर लिहा, आणि 1/3 म्हणजे हा झाला क्यूब रूट. सो 3 इथं इन स्क्वेअर रूट ऑफ, ठीक आहे, काय बाळांनो? 2⁻5. चला, आता तुम्हाला ना, जसं तुम्हाला इथं 1/3 लिहिलंय, इथं 3 आलंय. आता तुमच्या थोडस माइंडला ना, थोडस इथं मी मॅजिक दाखवतोय. काय मॅजिक आहे? काही विद्यार्थ्याला माहिती असेल. सपोज जर मी लिहिलं बाळांनो इथं 3⁵5/2 लिहिलं तर रिप्रेझेंट कसं करणार? 3⁵5 होल रेस टू पॉवर 1/2. आता जो 1/2 आहे ना, हा झालता बाळांनो 1/3 म्हणजे क्यूब रूट. 1/3 म्हणजे काय रे? क्यूब रूट. 1/3 काय? क्यूब रूट. आणि 1/2 म्हणजे काय? स्क्वेअर रूट. ठीक आहे, 1/2 मीन्स स्क्वेअर रूट. पण अडचण अशी आहे की इथं स्क्वेअर रूट रिप्रेझेंट करत असताना, ठीक आहे, 2 येत नाही, म्हणजे इथे डायरेक्टली येणार 3⁵5. क्लिअर? आणि हा 1/2 येत नाही, डायरेक्टली हा स्क्वेअर रूट आहे. खतम. ओके, समजते बाळांनो इथपर्यंत व्यवस्थित? समजायलाच पाहिजे प्रत्येक गोष्ट तुम्हाला या ठिकाणी पुढे चालून भरपूर प्रमाणात त्याची हेल्प होणार आहे. ठीक आहे, चला एकदा पाहून घ्या. आणखी एक एक्झाम्पल देतोय या ठिकाणी. सपोज 3⁻, बरं,
5⁻⁻³ आहे असा प्रकारचा आहे. ठीक आहे, आता काय करणार? तर मायनस आहे, तर सगळ्यात पहिले तुम्हाला काय करायचं, याला बेसिक प्रॉपर्टी अप्लाय करून घ्यावं लागेल. बेसिक प्रॉपर्टी काय सांगते रे आपल्याला बाळांनो? ठीक आहे, तुम्ही ह्याला असंही लिहू शकता वेगवेगळ्या पद्धतीत, पण याला बेसिक प्रॉपर्टी काय सांगते की फर्स्ट अपॉन, ह्याला प्रॉपर्टी अप्लाय करून घ्या, 1/5⁻² + 2/3 केलं. हे सगळ्यात महत्वाचं. मग 1 ला 1 ऍज इट इज, 5 5/2 लिहून घेऊ. सॉरी, 5/2 लिहिलं. नंतर काय रे बाळांनो, 1/3 लिहिलं. ठीक आहे, 1/3 म्हणजे क्यूब रूट, तर या ठिकाणी रिप्रेझेंट करून घेऊ 1/5 1/³ रूट ऑफ 5⁻², आणि या ठिकाणी येतोय 3. दॅट्स इट. आहे इझी असणारच. समजत एखादी गोष्ट जर व्यवस्थित जर तुम्हाला कॉन्सेप्ट वाईज समजत असेल तर डेफिनेटली ती गोष्ट तुम्हाला इझी वाटेलच बाळांनो. ठीक आहे, चलो पाहून घ्या एकदा प्लीज. क्लिअर? सपोज आता जर अशा पद्धतीने काहीतरी येत असेल, हम्म, कशा पद्धतीने की ए इंटू पी आणि होल रेस टू पॉवर जर एम असेल, हा घेतला का आपण प्रॉपर्टी एकदा बघून घेऊ. ए चल नाही घेतली प्रॉपर्टी, काय रे बाळांनो, ए इंटू बी होल रेस टू पॉवर काय रे एम. तर तुम्ही ह्याला असं करू शकता ना, ए रेस टू पॉवर एम इंटू बी रेस टू पॉवर एम. दॅट्स इट. क्लिअर? ओके. चला, जसं की फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो, या ठिकाणी 35 आहे आणि 35 रेस टू पॉवर बाळांनो या ठिकाणी 2 आहे. ठीक आहे, तर तुम्ही ह्याला असं लिहू शकता. कशा पद्धती लिहू शकता बघा रे. तर आपल्याला माहिती आहे की 35 म्हणजे काय रे बाळांनो, 7×5 = 35. ठीक आहे, आणि याचा पॉवर 2 तर केलं, तर ह्या झाला 7×2 आणि हा झाला 5×2 असंही लिहू शकतो. दॅट्स इट. काय अवघड नाही, म्हणजे तुम्हाला प्रत्येक गोष्ट व्यवस्थित कळाली पाहिजे. आणि ऍट द एंड आन्सर काय येईल बाळांनो, सेम. ठीक आहे, चलो चेक करू की आन्सर सेम येतं का नाही कॅल्सीवरती. या ठिकाणी 35 पॉवर, तर हे येतंय बाळांनो, बघा इथे आन्सर येतंय 12×25. 35 चा वर्ग किती रे, 1225. आता मी इथे चेक करतोय, 7 चा वर्ग गुणिले 5 चा वर्ग, तर हे सुद्धा येतंय बाळांनो 1225च येतंय. क्लिअर आहे? किती येतंय, 1225. ठीक आहे. आता जे विद्यार्थी हे व्हिडिओ बघत बघत असतील त्यांच्यासाठी हा एक छोटासा होमवर्क क्वेश्चन. या क्वेश्चन मध्ये काय करायचं तुम्हाला, सो इथे लिहितोय 28 क्लिअर, आणि हे क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवायचं आहे व्यवस्थित पद्धतीने. ठीक आहे, नवीन प्रॉपर्टी कळली, कशी अप्लाय करायचं हे पण कळालंय. पुढे मी मिक्स्ड फॉर्मॅट मध्ये क्वेश्चन घेणारच आहे. तात्पुरतं इंडिव्हिज्युअल प्रत्येक प्रॉपर्टीवरती आपण काम करतोय. प्रत्येक प्रॉपर्टी व्यवस्थित समजून घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतो. दॅट्स इट. झालं का? इथपर्यंत सफिशियंट आहे. आता ह्याच प्रॉपर्टीला थोडस मी फिरवतो. फिरवतो म्हणजे काय रे, इन स्क्वेअर रूट ऑफ, मी या ठिकाणी लिहितोय बाळांनो ए इंटू बी, म्हणजे असं लिहिले, दोन व्हेरिएबल आहेत. ठीक आहे, मग ह्याला याला सिम्प्लिफिकेशन कसं करणार? तुम्हाला मी आताच सांगितलं की हा जो आहे तो स्क्वेअर रूट आहे. हा काय रे बाळांनो, स्क्वेअर रूट आहे. ठीक आहे, मग स्क्वेअर रूट आहे त्या ठिकाणी काय येईल, स्क्वेअर रूट असेल त्या ठिकाणी ए रेस टू पॉवर 1/2, किंवा सॉरी, ए इंटू बी होल रेस टू पॉवर 1/2. ठीक आहे, आता ह्याला इंडिव्हिज्युअल पॉवर देऊन टाकू, म्हणजे ए रेस टू पॉवर 1/2, बी रेस टू पॉवर 1/2. दॅट्स इट. क्लिअर आहे? सेम. आता परत लक्ष द्या, जर सपोज इन स्क्वेअर रूट ऑफ या ठिकाणी किती आले बाळांनो, 3 आले, आणि या ठिकाणी ए आणि बी आहे, तर आता काय रे, इथं तुम्हाला माहिती आहे स्क्वेअर रूट आहे म्हणजे 2. तिथं कधीही 2 लिहिलं नसतं, इथं असं कधीही 2 लिहित नसतात. ठीक आहे, ही गोष्ट लक्षात राहू द्या. चलो, मग इथं क्यूब रूट आहे, 3 लिहिलेलं आहे. मग आता इथे काय करायचं आपल्याला, तर ए इंटू बी होल रेस टू पॉवर 1/3, म्हणजे आता आपल्याला इथे ए रेस टू पॉवर 1/3 आणि बी रेस टू पॉवर काय रे बाळांनो, 1/3. दॅट्स इट. क्लिअर आहे? आहे. चल,
एक छोटस एक्झाम्पल या ठिकाणी रिप्रेझेंट करू, एक्झाम्पल वाईज. काय क्वेश्चन घ्यायचंय तर पहा, इन स्क्वेअर रूट ऑफ 3 मल्टिप्लाय बाय 4 आणि या ठिकाणी घेऊ 5. ठीक आहे, चला मग अशा कंडिशन मध्ये काय करायचं रे, सेम प्रोसिजर. 3 मल्टिप्लाय बाय 4 होल रेज टू पॉवर 1/5. ठीक आहे, आता ह्या 3 आणि 4 ला इंडिव्हिज्युअल पॉवर देऊन टाकू 1/5 चा. कशा पद्धतीने देता येईल, सो या ठिकाणी देता येईल 3 रेज टू पॉवर 1/5 आणि या ठिकाणी 4 रेज टू पॉवर 1/5. दॅट्स इट. म्हणजे ह्या प्रॉपर्टी प्रमाणे आपण असं लिहू शकतो. ठीक आहे, आता काही जणांना असाही डाऊट वाटत असेल तर ते पण डाऊट क्लिअर करतो. सर आम्ही याला असं लिहू शकतो का, इथं 5 आणि इथं 3. यस, का नाही लिहू शकत, तुम्ही असं सुद्धा ह्याला लिहू शकता. ठीक आहे, बघून घ्या प्लीज. बिंदास लिहू शकता. ठीक आहे, बिंदास, काहीच प्रॉब्लेम नाहीये. ठीक आहे लेकरांनो, चल आता बघून घ्या. नेक्स्ट, जर सपोज इन स्क्वेअर रूट ऑफ, इथं बाळांनो अशा पद्धतीने आहे, इथं इन स्क्वेअर रूट आहे. ठीक आहे, आणि इथे 2 आहे. म्हणजे हे काय झालं माहितीये का, स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर गेट कॅन्सल आउट. म्हणजे हा जो आहे तो स्क्वेअर रूट आणि हा जो आहे तो काय रे बाळांनो, स्क्वेअर आहे. तर स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर काय होतात, कॅन्सल आउट. कॅन्सल आउट म्हणजेच कशा पद्धतीने होतात तर पाहू शकता, या ठिकाणी काय होतं रे, ए हा जो आहे 2. ठीक आहे, हा 2 आहे. सॉरी, इन स्क्वेअर रूट आहे. इन स्क्वेअर रूट म्हणजे काय, 1/2. आणि हा त्याचा काय रे बाळांनो, मग इथं काय येणार, हा ए हा 1/2 इंटू 2, तर काय येईल, हा 2 डिवायडेड बाय 2. 2 टू गेट कॅन्सल आउट, म्हणजे या ठिकाणी काय येतं रे, ए येतं. किंवा त्याला मी असंही लिहितो या ठिकाणी, ए रेस टू पॉवर 2. आता बघा, जरी असं असेल तरी बघा ह्याला काय होईल, ए रेस टू पॉवर 2 आणि हा जो स्क्वेअर रूट आहे तो नंतर 1/2 येतो. म्हणजे परत ए रेस टू पॉवर 2 डिवाइड बाय 2 इज इक्वल टू अगेन काय रे बाळांनो, ए. आहे इंटरेस्टिंग, क्लिअर. आता एक्झाम्पल वाईज घेऊ. ठीक आहे, चला एक्झाम्पल वाईज मध्ये काय करायचं बाळांनो, एक्झाम्पल मध्ये बघा या ठिकाणी इन स्क्वेअर रूट ऑफ, इथं बघा 3 रेस टू पॉवर 7 आणि या ठिकाणी सुद्धा बरं सोपं घेतो, 4 रेस टू पॉवर 3 आणि इथं पण 3 आहे. म्हणजे इथला पॉवर आणि इथला पॉवर सेम असेल तर डायरेक्टली आन्सर किती येईल आपल्या या ठिकाणी, 4 येईल. कारण हे कॅन्सल होणार ना, 3 3 कॅन्सल होऊन इथं डायरेक्टली आन्सर काय 4. जर सपोज अशा प्रकारे असेल बाळांनो, 7 रेस टू पॉवर 5 आणि इथं जर 5 असेल तर इथं सुद्धा काय होईल, 5 5 कॅन्सल आउट, म्हणजे आन्सर या ठिकाणी काय येईल, 7. क्लिअर. आता या ठिकाणी मी तुम्हाला एक छोटस इम्पॉर्टंट की आणि नोट पॉइंट सांगणार आहे, ते लक्षात ठेवा. ठीक आहे, कशा पद्धतीने बघा, इम्पॉर्टंट. क्लिअर. काय इम्पॉर्टंट की रे, अगदी सोपं आहे लेकरांनो. हा जो 2 आहे ना, ह्या 2 ला तुम्ही लिहू शकता वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2. हा येस, लिहू शकतो. 7 असेल तर तुम्ही ह्याला लिहू शकता वर्गमुळात 7 आणि इथं वर्गमुळात 7. जर ए असेल तर तुम्ही ह्या लिहू शकता वर्गमुळात ए आणि वर्गमुळात ए. जर एक्स असेल तर लिहू शकता वर्गमुळात एक्स आणि वर्गमुळात एक्स. विश्वास नाहीये माझ्यावर? ठीक आहे. जर एक्स रेस टू पॉवर 2 जरी असेल तरी तुम्ही ह्याला वर्गमुळात एक्स रेस टू पॉवर 2 आणि वर्गमुळात एक्स रेस टू पॉवर 2 लिहू शकता. ठीक आहे. एक्स रेस टू पॉवर 3 असेल तरी तुम्ही लिहू शकता वर्गमुळात एक्स रेस टू पॉवर 3 आणि वर्गमुळात एक्स रेस टू पॉवर 3. सॉरी हा, मायनस लिहिण्यात आलंय, एक्स रेस टू पॉवर 3. आता तुम्ही जे लिहिलंय ते खरं आहे का चुकीचं आहे ते तुम्हाला या ठिकाणी मी व्हेरीफाय करून दाखवतो. कशा पद्धतीने करतो बघा, पहिलेच व्हेरीफाय करतो. पण 2 ला 2 ऍज इट इज. ठीक आहे, मी घेतोय आर एच एस बाजू. आर एच एस, आर एच एस बाजू काय, इन्स्क्रिट ऑफ 2, इन्स्क्रिट ऑफ 2 आहे. हे मी तुम्हाला आत्ताच शिकवलंय. हा इथे कुठलाच व्हेरिएबल नाही, म्हणजे सॉरी कॉन्स्टंट नाहीये, तर हा स्क्वेअर रूट आहे, म्हणजे 1/2. हा झाला 1/2. आता बेस सारखा आहे, पॉवरचे ऍडिशन करा, 2 पॉवरचे ऍडिशन 1/2 प्लस 1/2. हे मला सांगा लेकरांनो, हाफ आणि हाफ म्हणजे अर्धा आणि अर्धा किती होतो रे, 1. म्हणजे या ठिकाणी 2 रेस टू पॉवर 1 झालं. म्हणजे आलं का नाही आलं, येस. सो या ठिकाणी एल एच एस इज इक्वल टू आर एच एस. आता तुम्ही हे सेम कॉन्सेप्ट
प्रत्येक क्वेश्चनला अप्लाय करू शकता, जेणेकरून तुमचे डाऊट या ठिकाणी एकदम क्रिस्टल क्लिअर होतील. ठीक आहे इंटरेस्टिंग, आहे युजफुल. डेफिनेटली बाळांनो, प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी हे युजफुल आहे. ह्याच बेसिक गोष्टी तुम्हाला बेसिक मॅथमॅटिक्स म्हणजे M1, अप्लाइड मॅथमॅटिक्स म्हणजे M2 तिथे लागणार आहे. आणि ज्या वेळेस तुम्ही हे इंडिव्हिज्युअल कुठेही महाराष्ट्रात कुठेही तुम्ही जेव्हा ह्या गोष्टी शिकणार आहात आणि जेव्हा ह्या गोष्टी तुम्हाला तिथे युजफुल होतील, तेव्हा डेफिनेटली तुम्हाला माझी आठवण येईलच. ठीक आहे, चलो इथपर्यंत सफिशियंट आहे. आहे बाळांनो इथपर्यंत. चला याच्यावरतीच काय आता एक जस्ट कॉन्सेप्च्युअल छोटे छोटे क्वेश्चन या ठिकाणी आपण सॉल्व्ह करू. फर्स्ट क्वेश्चन या ठिकाणी घेतोय लेकरांनो. बघा रे, फर्स्ट क्वेश्चन घेतोय इन स्क्वेअर रूट ऑफ, चलो y इज इक्वल टू घेतोय इन स्क्वेअर रूट ऑफ एक्स रेस टू पॉवर 3 डिवायडेड बाय एक्स रेस टू पॉवर 4 असा क्वेश्चन दिला आणि हे तुम्हाला सिम्प्लिफिकेशन करायचं. बरोबर आहे. मग सिम्प्लिफिकेशन करण्यासाठी काय करतोय आपण रे? मग आपल्याला लगेच टेन्शन येतं. तर शिकवलं ना मास्तरनी. ठीक आहे. कसं शिकवले? तर या ठिकाणी एक्स रेस टू पॉवर 3 ला एक्स रेस टू पॉवर 3 हा स्क्वेअर रूट आहे. स्क्वेअर रूट म्हणजे 1/2 होल डिवायडेड बाय एक्स रेस टू पॉवर 4 म्हणजे y इज इक्वल टू इथे झालं एक्स रेस टू पॉवर 3 डिवायडेड बाय 2 इथं एक्स रेस टू पॉवर 4. सिम्प्लिफिकेशन झालं का रे? नाही, आणखी सिम्प्लिफिकेशन झालं नाही. काय करायचंय? तर हा +4 वर जाऊन -4 आपल्याकडे प्रॉपर्टी शिकली ए रेस टू पॉवर -m, सॉरी, ए रेस टू पॉवर 1 अपॉन ए रेस टू पॉवर m इज इक्वल टू ए रेस टू पॉवर -m. तर हे मायनस वर गेल म्हणजे y इज इक्वल टू एक्स रेस टू पॉवर 3/2 एक्स रेस टू पॉवर -4. सो y इज इक्वल टू बेस सारखा आहे म्हणजे ए रेस टू पॉवर m इंटू ए रेस टू पॉवर n इज इक्वल टू ए रेस टू पॉवर m प्लस n. ठीक आहे, इथं मायनस नाही म्हणून काय प्रॉब्लेम झाला रे? असू द्या की. ठीक आहे, तुमची इच्छा असतं मी इथं मायनस लिहितो. बस हे घ्या मायनस. चला आता इथे ही प्रॉपर्टी अप्लाय करून बघा. ह्या प्रॉपर्टी प्रमाणे एक्स रेस टू पॉवर 3/2 -4 आलं. आता हे सिम्प्लिफिकेशन तुम्हाला शिकवतोय. 3/2 ला 3/2 क्लिअर, आणि या ठिकाणी मायनस किती रे बाळांनो? 4. ह्याच्या डिनॉमिनेटर मध्ये काही नाही म्हणजे किती रे बाळांनो? 1. ठीक आहे, चला क्रॉस मल्टिप्लाय करा. 3 मल्टिप्लाय बाय 1 मायनसला मायनस, 4 मल्टिप्लाय बाय 2 होल डिवायडेड बाय 2 मल्टिप्लाय बाय 1. आता किती येईल? सो 3 1 जा 3, या ठिकाणी आलं 3, 3 1 3, 4 2 8 आणि बे 1 बे म्हणजे या ठिकाणी किती लेकरांनो? हे 8 3 24, 24 भागिले 2 म्हणजे 12. आला आन्सर. ठीक आहे, तो या ठिकाणी फायनल आन्सर येईल y इज इक्वल टू एक्स रेस टू पॉवर किती रे? 12. आलं का आन्सर? झालं. म्हणजे तुम्ही जो विचार करताय ना, तेवढं अवघड नसते रे. हा फक्त आणि फक्त लेकरांनो प्रॅक्टिसचा पार्ट असतो. ठीक आहे, हे युजफुल तुमच्यासाठी किती आहे हे महत्वाचं आहे. क्लिअर? चलो एक क्वेश्चन बघितला इथे तुम्ही. नेक्स्ट क्वेश्चन घेऊ बाळांनो. नेक्स्ट क्वेश्चन घेऊ. सेकंड क्वेश्चन या ठिकाणी y इज इक्वल टू एक्स रेस टू पॉवर -7/2 आणि आणि इथं एक्स रेस टू पॉवर -2/3. चला अशा टाइपचा क्वेश्चन. आता तुम्हाला सिम्प्लिफाय करायचं. तर सिम्प्लिफाय करणार तर सिंपल आहे. एक्स रेस टू पॉवर -7 डिवायडेड बाय 2 इंटू मायनस वर जाऊन काय होईल रे प्लस म्हणजे एक्स रेस टू पॉवर 2/3. बेस सारखा आहे तर घातांकाची काय होईल बरं करू? ऍडिशन. ठीक आहे, म्हणजे y इज इक्वल टू एक्स रेस टू पॉवर -7/2 प्लस 2 डिवायडेड बाय 3. आणि याला सिम्प्लिफाय कसं करणार? तर बघा, -7 डिवायडेड बाय 2 प्लस 2 डिवायडेड बाय 3. ठीक आहे, चला क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घेऊ. म्हणजे -7 मल्टिप्लाय बाय 3 प्लस 2 मल्टिप्लाय बाय 2 होल डिवायडेड बाय 2 मल्टिप्लाय बाय 3 आहे. चला मग 7 3 किती रे बाळांनो? 21 -21 बेदुनी 4 3 दुनी 6. तर या ठिकाणी किती येईल? -21 प्लस 4 म्हणजे या ठिकाणी येईल -17 भागिले किती रे? 6. ठीक आहे, सो फायनल आन्सर येईल y इज इक्वल टू एक्स रेस टू पॉवर -17 भागिले 6. एवढं सोपं. ठीक आहे, पण सोपं वाटतंय म्हणून प्रॅक्टिस करायची नाही असं काय आहे का रे? प्रॅक्टिस करावी लागणारच. त्याशिवाय ह्या गोष्टी आणखी इझी गोइंग मध्ये होणार.
क्लियर? चलो नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन, थर्ड क्वेश्चन. y is equal to x in square root of x raised to power 2 7 आणि या ठिकाणी x raised to power -5 अशा टाइपचा क्वेश्चन दिलाय. करू सिम्प्लिफिकेशन. रेडी? येस सर. सो y इज इक्वल टू x रेस टू पॉवर 2 ला 2 आणि 7 आहे म्हणजे हे झालं 1/7 डिवायडेड बाय हा जो मायनस आहे वर जाऊन काय होईल बाळांनो प्लस, तर x रेस टू पॉवर हे झालं +5. प्रॉपर्टी आपण अप्लाय केली बरोबर आहे, आता शिकलोय. मग या ठिकाणी काय होईल, y इज इक्वल टू x रेस टू पॉवर 2/3 आलंय आणि इथे x रेस टू पॉवर 5 आहे, बेस सारखा आहे, घातांकाची बेरीज होईल म्हणजे या ठिकाणी x रेस टू पॉवर 2/3 प्लस 5, तर y इज इक्वल टू x रेस टू पॉवर बघू, इथं सॉल्व्ह करून बघू. तर हे झालं 2/3 प्लस 5/1. ठीक आहे, म्हणजे इथे डिनॉमिनेटर मध्ये कोण नाही ना, या बिचाराला एकटा का सोडायचं, सोबत देऊ त्याला, सोबत 1 देऊ. आणि 1चं असं काही एक्झिस्ट 1 जरी लिहिलं तरी काही फरक पडणार आहे का? अजिबात फरक पडत नाही सर. ठीक आहे, चला क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घ्या. 2 मल्टिप्लाय बाय 1 प्लस 5 मल्टिप्लाय बाय 3 डिवायडेड बाय 3 मल्टिप्लाय बाय 1. सो 2 मल्टिप्लाय बाय 1 2, 5 मल्टिप्लाय बाय 3 15, 3 मल्टिप्लाय बाय 1 3. सो इट विल बिकम 17/3. ठीक आहे, म्हणजे फायनल आन्सर आपल्याकडे आले 17/3. आहे इंटरेस्टिंग? येस. चलो बघून घ्या प्लीज एकदा, कारण डाऊट नको कुणालाही. चलो नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन कितवा क्वेश्चन आहे माहिती नाही. चला, एक्स रेस टू पॉवर प्लस एक्स रेस टू पॉवर 2/3, एक्स रेस टू पॉवर -1/5, एक्स रेस टू पॉवर +7/3 आणि हे आपल्याला करायचं आहे. ठीक आहे, थोडंसं अवघड वाटतंय पण अवघड नाही बाळांनो, सोपंच आहे. ठीक आहे, स्वतःवर विश्वास ठेवा, डेफिनेटली तुम्हाला छोटे छोटे क्वेश्चन्स सिम्प्लिफिकेशन करता येतील. ठीक आहे, मग आता इथे काय रे, बेस सारखा आहे. ठीक आहे, पॉवरचे आपण ऍडिशन करून घेऊ. बेस झाला एक्स, इथे आलं बाळांनो 2/3, पुढे मायनस आहे म्हणून -1/5, इथं प्लस आहे म्हणून +7/3. हा एवढाच पोर्शन मी साईडला लिहितोय सिम्प्लिफिकेशन करण्यासाठी. 2/3 -1/5 प्लस 7/3. आता मी जेव्हा आमच्या पॉलिटेक्निकच्या लेकरांना जेव्हा शिकवतोय फर्स्ट सेमिस्टरला, सेकंड सेमिस्टरला, हे त्यांना जमत नाही. कसं जमत नाही? ठीक आहे, तुम्हाला जमत नसेल तर कॅल्सी तुमच्याकडे आहे, तुम्ही डायरेक्टली कॅल्सीवर शिका. तुम्हाला नको वाटतंय कॅल्सी, तर अगदी सोपं आहे बाळांनो. या ठिकाणी काय करायचं, एलसीएम घ्यायचं. एलसीएम म्हणजे काय, इथं 3 आहे, इथं 5 आहे आणि इथं 3 आहे. तर काय करतोय मी, या कुठल्याही दोन संख्येचा गुणा म्हणजे तिन्हीचा गुणाकार करू, पण इथं 3 आणि 3 सारखं आहे म्हणून एकदा 3 लिहितो, इथं 5 आहे म्हणून लिहितो 5. तर 5 तरी किती झालं बाळांनो, 15. क्लिअर? ठीक आहे, लिहिले 15. चला 15/3 करा, किती येतं रे, 5 गुणिले 2 मायनस 15/5 करा, किती येतं रे, 3, 3 गुणिले 1 प्लस 15/3 करा, किती येतं रे, 5, 5 गुणिले किती बाळांनो, 7. म्हणजे या ठिकाणी 5 दुनी 10 -3 1 3 7 5 35 भागिले किती रे बाळांनो, इथं 15. सिम्प्लिफिकेशन करून घेऊ. 10 मधून 3 गेले 7, 7 आणि 35 42, 42/15. सो हे आलं आपल्याकडे आन्सर. दॅट्स इट. ठीक आहे, सो जे फायनल आन्सर आहे y इज इक्वल टू एक्स रेस टू पॉवर किती रे, 42/15 आलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे एवढे असं काही हेक्टिक नाहीये, जास्त टेन्शन घेण्यासारखं नाहीये, एकदम नीट अँड क्लीन आहे. ठीक आहे, चला तर बाळांनो आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आपण इथे स्टॉप करूत. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला खरंच हेल्पफुल वाटत असेल तर बाकीच्या मित्राला शेअर करायला विसरायचं नाहीये. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत थँक्यू सो मच. बाय बाय, सी यू सून. धन्यवाद.